नमस्कार, अर्चनाच कुकरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बीटाचं मसाला ताक केलेलं आहे. अत्यंत पौष्टिक आहे, त्याचप्रमाणे चवीला देखील छान आहे, दिसायला देखील छान दिसतंय. तर आपण बघूया हे कसं केलं ते. त्याच्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे. तो बीट स्वच्छ धुतला आहे, त्याची सालं काढून घेतली आणि पुन्हा तो धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे थोडीशी कोथिंबीर आहे, ती घेतली आहे. आणि पुदिन्याची 15 ते 20 पानं घेतलेली आहेत. आता आपण बीटाचे तुकडे करून घेऊया. तुम्ही हवं तर बीटाचा कीस करून घेतलात तरी देखील चालेल. मी इथे बीटाचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आपण एका मिक्सी जारमध्ये हे शिफ्ट करून घेऊया आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बीट वाफवून घेतलं तरी देखील चालेल, पण मी इथे कच्चंच बीट घेतलेलं आहे. आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. त्याच्या आधी आपण जिरा पूड घालूया ह्याच्यामध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं दही घालायला लागणार आहे. आपण 4 चमचे दही घालूया ह्याच्यामध्ये. आणि बारीक ह्याची आता पुन्हा पेस्ट करून घेऊया. आता आपण हे एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेऊया. आणि उरलेलं दही आहे ते देखील आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊया, म्हणजे छान फेटलं जाईल. दही देखील छान फेटलं गेलेलं आहे. आता आपण याचं ताक करून घेऊया. आता हे सगळं एका बाउलमध्ये एकत्र करून घेऊया. ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्हाला जितकं घट्ट किंवा पातळ हवं असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता, कमी जास्त करू शकता पाणी. आता ह्याच्यात मी पिंक सॉल्ट घालते आहे. चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये पिंक सॉल्ट घातलेला आहे. त्याचप्रमाणे चाट मसाला घालायचा अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. दिसायला देखील छान दिसतंय आणि चवीला देखील छान आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप छान आहे. बीट हे ॲनिमियापासून आपल्याला दूर ठेवते, बद्धकोष्ठता होत नाही. खूप असे फायदे आहेत बीटाचे. त्याचप्रमाणे ताक देखील पचनशक्ती सुधारवते, शांत झोप लागते. असे फायदेकारक असं बीटाचं ताक केलेलं आहे. त्याच्यावर मी थोडंसं चाट मसाला घातला आहे आणि पुदिन्याने त्याला सजवलं आहे. तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट्स करायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आता करा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.